खरं तर राजा होण्यासाठी सिंहासनाची गरज नसते. कर्तव्य गाजवलं की लाखो शौकीनांच्या मनावरती राज्य करता येतं. असं आजवर लाखो बैलगाडा शर्यत शौकीनांच्या मनावरती राज्य करणारा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूर. एक गोष्ट मी काय म्हणत असतो, अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे बकासूर. कारण त्याचं कारणही तसंच आहे. त्याची रिकव्हरी सिस्टीम असेल, त्याचं सलग पळणं असेल, नव्या जुन्या जोडीदाराबरोबर अतिशय योग्य पद्धतीने ताळमेळ जुळवून अनेक मैदानं जिंकणं असेल, हे सगळं ऐतिहासिक आहे. शेकडो लाखो किलोमीटरचा प्रवास आणि त्यानंतर मैदानात धावून चाहत्यांची मनं जिंकणं हे त्यालाच जमलं आणि चांगल्या पद्धतीने त्यालाच जमू शकतं. असा आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आणि मी कायमच म्हणत असतो, बकासूर म्हणजे लाखो दिलो की धडकन. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. नावात काय आहे किंवा नाम में क्या रखा आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं, पण कर्तृत्वानं जेव्हा जे एखादं नाव घडलं असतं तेव्हा त्या नावाचा इतिहास म्हणा किंवा त्याचा प्रभाव देशभर जगभर आपोआप त्याच्या त्या नावाची कीर्ती पसरत असते. असाच एक नाव म्हणजे बकासूर. कारण सध्याच्या घडीला आपण सगळे सोशल मीडिया वापरतो, पण सोशल मीडियामध्ये बकासूर या नावाची क्रेज कदाचित तुम्हाला देखील माहीत असेल. नुसत्या नावानं किंवा त्या हॅशटॅगवरती कितीतरी जणांच्या पोस्ट या व्हायरल होत असतात आणि कित्येक क्रिएटर्स त्याच्यावरती रील्स बनवत असतात, त्याचे व्हिडिओज काढत असतात किंवा त्याच्या मुलाखती वगैरे आपण सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहत असतो. असा निकालाचा, विजयाचा, गुलालाचा, रेकॉर्डचा आणि सोशल मीडियाचा देखील बादशाह म्हणजे बकासूर.